नमस्कार, मी कल्पना. वेलकम टू मॉम्स किचन. हे बघा, मस्त अशी ही भाकर फुगत आहे. हे आहे ज्वारी, उडीद अख्खे आणि थोडीशी नाचणी टाकलेली आहे. ही अशी भाकरी बनवलेली आहे. याचं प्रमाण आणि कसं बनवायचं, काय बनवायचं हे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. आता ही मी भाजीसोबत भाकरी बनवली आहे. आजचा व्हिडिओ आहे मी भाजीचा. ह्या भाकरीबरोबर खूपच छान अशी ती भाजी लागते. हे बघा, मस्त अशी झालेली आहे. हे एक अख्खं कोबी घेतलं आहे, मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि असे बारीक ह्याचे कापून घेतलेले आहेत. आणि हे मसुरीची डाळ आहे. जे कोबीची भाजी खाणार नाहीत अशा पद्धतीने केल्यावर ते पण चाटून पुसून खातील असं डाळ हे आपण 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. या डाळीला वात असतं असं म्हणतात, म्हणून आपण ह्याचं स्वच्छ असं 3 पाण्याने तरी आपल्याला धुवायला पाहिजे. आणि एका मिक्सरच्या वाटीमध्ये आपण हिरवी मिरची घेतलेली आहे. तिखट काय प्रमाणात खातात तसं तुम्ही घ्या. हे बघा, मी एवढे हिरव्या मिरच्या घेतलेत आणि हे 10-12 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि थोडंसं असं आपण इथे मीठ टाकायचं आहे. मीठ टाकण्याने मिरची कडू पडत नाही, म्हणून आपण इथे मीठ टाकायचं आहे थोडंसं. आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. हे बघा, असं आपण हे पेस्ट करून घेतलेलं आहे. खूपच छान ही भाजी लागते. एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा, आता इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल तापलं की आपण ह्याच्यात टाकायचं आहे मोहरी. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. आता आपण हे वाटलेलं आपलं लसूण आणि मिरचीचं हे ठेचा इथे टाकलेलं आहे. मस्त असं थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि इथं आपण हळद टाकत आहोत आणि आपण धुवून ठेवलेली डाळ टाकायची आहे मसुरीची. हे आपण ह्याच्यावरती टाकूया. किती छान असं दिसते भाजी, खायलाही खूप मस्त लागते. हे आपण आता कापून ठेवलेली कोबी टाकूया. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. जास्त मसाले न वापरता आपण ही भाजी खूपच चविष्ट अशी, स्वादिष्ट अशी बनवतो. बघा, हे मस्त अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे. खूपच छान लागते ही भाजी, मुलांनाही आवडते. अशी कोबी खात नाहीत, पण अशा प्रकारे केल्यावर नक्की खातील. खूपच छान अशी मस्त ही मिक्स करून घेतलेली आहे. पाणी वगैरे टाकायचं नाही आहे आपल्याला. मीडियम स्लो असं गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे.